नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अशा कायदेशीर समस्येवर चर्चा करणार आहोत जी अनेकांना भेडसावत असते. समजा एखाद्या व्यक्तीवर मोठा अन्याय झालाय, पण न्यायालयात दाद मागण्यासाठी जो सुरुवातीचा खर्च असतो ती कोर्ट फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत. मग अशा वेळी एक कायदेशीर सल्लागार म्हणून आपण त्यांना कोणता मार्ग दाखवू शकतो? आज आपण या कोर्ट फीच्या मोठ्या आणि महागड्या अडथळ्यावर कायदेशीररित्या कशी मात करायची हे अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजच्या या चर्चेचे मुख्य टप्पे असे असतील: कोर्ट फीचा बोझा, चुकांमुळे होणारा परिणाम, MS मार्ग लिमिटेड खटला, CPCच्या ऑर्डर 33 अंतर्गत मिळणारा दिलासा आणि शेवटी न्यायालयाची मालमत्ता पडताळणी प्रक्रिया. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक अडचण असली तरी न्यायालयात प्रवेश कसा मिळू शकतो हे आपण सिव्हिल प्रोसिजर कोडच्या म्हणजेच CPCच्या नियमांद्वारे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे कोर्ट फीचा बोजा. न्याय मिळवणं हे कधीकधी खिशाला चांगलंच जड जाऊ शकतं हे आपल्याला माहीतच आहे. पण असं का होतं? आता हेच पहा ना, प्रत्येक राज्याचे कोर्ट फी संदर्भातले नियम वेगवेगळे असतात आणि कोर्टाकडे नेमकी काय मदत मागितली जातीये त्यावर ही फी ठरते. समजा एखाद्याला फक्त इंजंक्शन म्हणजे मनाई हुकूम किंवा स्टे हवा असेल तर काही राज्यांमध्ये ही फी अगदी 500 रुपयांपर्यंत असू शकते. पण दुसरीकडे जर एखाद्या मोठ्या मालमत्तेचा मालकी हक्क निश्चित करायचा असेल, एखादा करार रद्द करायचा असेल किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सची मागणी असेल, बापरे, मग मात्र हीच फी प्रचंड वाढते. म्हणजेच पक्षकाराच्या खिशात सुरुवातीला किती पैसा असावा हे त्याने मागितलेल्या दादानुसार पूर्णपणे बदलून जातं. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे चुकीच्या मूल्यांकनाची किंमत. ही फी मोजताना जरा जरी चूक झाली किंवा ती भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात. हा असा एक टप्पा आहे जिथे बऱ्याच जणांच्या मोठ्या चुका होतात. आणि इथेच एंट्री होते CPCच्या ऑर्डर 7 रूल 11G, विशेषतः त्यातील क्लॉज B आणि C. जर मालमत्तेची किंमत चुकीची लावली असेल किंवा कोर्ट फी कमी भरली असेल तर तो खटला तत्काळ फेटाळला किंवा डिसमिस केला जाऊ शकतो. विरोधी पक्षाचे वकील अगदी टपून बसलेले असतात. ते खटल्याच्या सुरुवातीलाच याच नियमाचा फायदा घेऊन केस रद्द करण्याची मागणी नक्की करतात. त्यामुळे या नियमाकडे कानाडोळा करणं आपल्याला खूप महागात पडू शकतं. पण अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा एक ऐतिहासिक निकाल आपल्या पक्षकारासाठी एका मोठ्या संरक्षण कवचासारखं काम करतो. तो खटला म्हणजे एप्रिल 2026 मधला MS मार्ग लिमिटेड विरुद्ध सुशील लालवाणी. या निकालाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेफ्टी नेट तयार केला आहे. हे प्रकरण किती गुंतागुंतीचं होतं ते ऐका. 2002 मध्ये एका कंपनीने जमीन खरेदी घेतली आणि त्यासाठी बँकेकडून तब्बल 79.9 कोटी रुपयांचं भलं मोठं कर्ज घेतलं. पुढे 2018 मध्ये हे कर्ज NPA घोषित झालं. त्यानंतर अनेक तडजोडी झाल्या, 8 वेगवेगळे सेल डीड्स बनवले गेले आणि अखेर 2024 मध्ये यावर खटला दाखल झाला. वाद कुठे अडकला तर कोर्ट फी भरण्यावर. आणि मग एप्रिल 2026 मध्ये यावर सर्वोच्च न्यायालयाचा तो बहुचर्चित निकाल आला. या निकालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं, खटला थेट फेटाळण्यापूर्वी न्यायालयाने फिर्यादीला मालमत्तेचं मूल्यांकन आणि कोर्ट फी दुरुस्त करण्याची पहिली संधी दिलीच पाहिजे. केवळ ऑर्डर 7 रूल 11चा आधार घेऊन कोणतीही संधी न देता खटला फेटाळणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आहे. याचा अर्थ असा की चूक दुरुस्त करण्यासाठी 30 ते 60 दिवसांचा वेळ मिळणं हा आता आपल्या न्याय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आता आपण चौथ्या टप्प्याकडे जाऊया, ऑर्डर 33 अंतर्गत मिळणारा दिलासा. समजा कोर्टाने वेळ दिला पण तरीही त्या गरजू व्यक्तीकडे फी भरण्यासाठी पैसेच नसतील तर काय? इथेच खऱ्या अर्थाने एक कायदेशीर उपाय समोर येतो. CPCच्या ऑर्डर 33 नुसार एक इंडिजेंट पर्सन म्हणजे नेमकं कोण? ऐतिहासिक भाषेत याला पॉपर सूट असं म्हणायचे. पण सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांच्याकडे खरंच कोर्ट फी भरण्याची ऐपत नाही त्यांना सुरुवातीची फी न भरता आपला खटला दाखल करण्याची अधिकृत परवानगी मिळणं म्हणजेच हा इंडिजेंट दर्जा. ज्या व्यक्तीकडे खरोखरच आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी हा एखाद्या संजीवनीसारखाच आहे. हा लाभ मिळवण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते? अगदी सोप्या टप्प्यात समजून घेऊया.
सगळ्यात आधी मुख्य खटला दाखल करण्यापूर्वी इंडिजेन्सीचं एक स्वतंत्र अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर न्यायालय एका अधिकाऱ्याची नियुक्ती करतं, जो या अर्जाची कसून चौकशी करतो. यात तुमची आर्थिक स्थिती तपासली जाते आणि सगळं योग्य आढळलं तर सुरुवातीची कोर्ट फी माफ केली जाते. पण लक्षात ठेवा, इथेच अनेक जण गल्लत करतात. ही स्थिती सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, मागच्या काही महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि मालमत्तेचा सविस्तर तपशील यांसारखी विशिष्ट कागदपत्रे जोडावीच लागतात. बऱ्याचदा अर्जात त्रुटी ठेवल्यामुळे किंवा एखादी छोटीशी मालमत्ता लपवल्यामुळे हे अर्ज सुरुवातीलाच फेटाळले जातात. ही एक अतिशय सामान्य पण महागात पडणारी चूक आहे, जी आपण नक्कीच टाळली पाहिजे. आणि याच मुद्द्याला धरून आपण येतोय आपल्या शेवटच्या आणि 5व्या टप्प्यावर, न्यायालयाची मालमत्ता पडताळणी प्रक्रिया. साहजिकच आहे, या सुविधेचा कुणी गैरवापर करू नये म्हणून कायदेशीर व्यवस्थेने काही कठोर नियम बनवले आहेत. कोणत्याही खटल्यात विरोधी पक्षाचा वकील हमखास एक प्रश्न विचारतोच की हा अर्जदार खरंच फी भरण्यास असमर्थ आहे याची कोर्ट खात्री कशी करणार. कारण कोणीही खोटी माहिती देऊन लाखो रुपये वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणूनच हे पडताळून पाहण्याची एक अतिशय सविस्तर पद्धत अस्तित्वात आहे. ती पद्धत अशी आहे, कोर्टाने नेमलेला अधिकारी खूप बारकाईने अधिकृत तपासणी करतो. अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेला पैसा तर पाहिला जातोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याच्या 2 ते 3 महिने आधी मालमत्तेचे काही व्यवहार झालेत का याची बँक स्टेटमेंट आणि रजिस्ट्रीच्या माध्यमातून अगदी कसून तपासणी केली जाते. जर फी वाचवण्यासाठी कुणी मुद्दाम आपली संपत्ती दुसरीकडे वळवली असेल किंवा लपवली असेल तर तो अर्ज क्षणात फेटाळला जातो. त्यामुळे इथे 100% पारदर्शकता असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा विचार समोर येतो. बँक खात्यात किती पैसे आहेत यावर एखाद्या माणसाला मूलभूत न्याय मिळण्याचा अधिकार ठरू शकतो का? आजच्या या सविस्तर विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते. न्यायव्यवस्थेचे नियम कडक नक्कीच आहेत, पण ऑर्डर 33 सारख्या तरतुदी सामान्य माणसाला एक मोठा आधार देतात. जर योग्य कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही लपवाछपवी केली नाही तर आर्थिक अडचण कधीही न्याय मिळवण्याच्या आड येऊ शकत नाही. याचा योग्य वापर करून आपण अनेक गरजू पक्षकारांना मदत करू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणासाठी पुन्हा नक्की भेटूया.